29 जुलै 2026 गुरुपौर्णिमा. पूजा, मंत्र, शुभ मुहूर्त आणि संपूर्ण माहिती. नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे. हा दिवस आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असल्याची मान्यता असल्यामुळे या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. गुरु म्हणजे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हे, तर आई वडील, शिक्षक, संत आणि जीवनाला योग्य दिशा देणारी प्रत्येक व्यक्ती गुरुच्या स्थानावर असते. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. यंदा 29 जुलै 2026 बुधवार रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथी 28 जुलैच्या रात्री सुरू होऊन 29 जुलैच्या रात्रीपर्यंत राहणार असल्यामुळे 29 जुलै रोजी श्रद्धेने गुरुपूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. स्थानानुसार तिथीच्या वेळेत थोडा फरक असू शकतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ, शक्यतो पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. घरातील देवघर किंवा पूजेच्या ठिकाणी महर्षी वेदव्यास आपल्या गुरूंचा किंवा भगवान दत्तात्रेयांचा फोटो ठेवावा. त्यानंतर दीप प्रज्वलित करून हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. पूजा करताना मन पूर्णपणे शांत ठेवून आपल्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करावी. या दिवशी ब्रह्ममुहूर्त आणि सूर्योदयानंतरचा सकाळचा वेळ गुरुपूजेसाठी विशेष शुभ मानला जातो. सकाळच्या प्रसन्न वातावरणात केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते. मात्र काही कारणास्तव सकाळी पूजा शक्य नसल्यास पौर्णिमा तिथीमध्ये आपल्या सोयीनुसार श्रद्धेने पूजा केली तर ती स्वीकारली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा प्रसिद्ध गुरुमंत्र जपणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप केल्याने ज्ञान, विवेक आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. तसेच महर्षी वेदव्यासांना वंदन करण्यासाठी हा मंत्रही म्हटला जातो. व्यासाय विष्णू रूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये व्यासनिष्ठाय नमो नमः. या मंत्राचा जप केल्याने ज्ञानप्राप्तीची इच्छा दृढ होते आणि अध्ययनात प्रगती होते असे मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु, शिक्षक, आई वडील आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास त्यांना एखादी छोटी भेट, पुस्तक, वस्त्र किंवा दक्षिणा अर्पण करावी. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अन्नदान किंवा आर्थिक मदत केल्यास त्याचे विशेष पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी राग, मतभेद, अपशब्द किंवा कोणाचाही अपमान टाळावा. सात्विक आहार घ्यावा, चांगले विचार करावेत आणि भगवद्गीता, रामायण, श्रीमद भागवत किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. ध्यान, नामस्मरण आणि जप केल्याने मन शांत होते आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. गुरु पौर्णिमेला कोणते उपाय करावेत? या दिवशी केलेले हे उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. गुरु पौर्णिमा हा केवळ गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर आपल्या जीवनातील अज्ञान, अडथळे आणि नकारात्मकता दूर करून ज्ञान, यश आणि समृद्धीची वाट खुली करण्याचा दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान, धर्म, भाग्य, विवाह, संतान, शिक्षण, संपत्ती आणि सद्बुद्धीचा कारक मानले जाते. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेले काही उपाय अत्यंत शुभ मानले जातात. मात्र हे उपाय श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत. सर्वप्रथम या दिवशी आपल्या गुरूंचे, आई वडिलांचे किंवा शिक्षकांचे मनापासून आशीर्वाद घ्या. जर तुमचे गुरु तुमच्यापासून दूर राहत असतील तर त्यांना फोन करून किंवा संदेश पाठवून कृतज्ञता व्यक्त करा. गुरूंच्या आशीर्वादापेक्षा मोठा कोणताही उपाय मानला जात नाही. मनापासून घेतलेला आशीर्वाद जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू, महर्षी वेदव्यास किंवा भगवान दत्तात्रेय यांची पूजा करणे शुभ मानले जाते. पिवळी फुले, हळद, चंदन आणि नैवेद्य अर्पण करून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू या मंत्राचा किमान 11 किंवा 108 वेळा जप करावा. मंत्र जपामुळे मन एकाग्र होते आणि सकारात्मक विचारांना बळ मिळते. या दिवशी पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व मानले जाते, म्हणून शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे. तसेच हळद, हरभरा डाळ, पिवळी फळे किंवा केळी किंवा पिवळ्या मिठाईचे दान करावे. धार्मिक मान्यतेनुसार अशा दानामुळे गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते आणि भाग्य वृद्धिंगत होते असे मानले जाते. शिक्षणात अडथळे येत असतील, अभ्यासात मन लागत नसेल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या दिवशी आपल्या पुस्तकांची आणि अभ्यासात साहित्याची पूजा करा. अभ्यास सुरू करण्यापूर्वी गुरूंचे स्मरण करून काही मिनिटे शांतपणे ध्यान करा.
यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आर्थिक अडचणी सतावत असतील तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करावे, पक्ष्यांना धान्य टाकावे, गाईला चारा किंवा गुळ हरभरा द्यावा. भारतीय परंपरेत अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानले गेले आहे. दानामुळे समाजात मदतीची भावना वाढते आणि मनात समाधान निर्माण होते. ज्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद आहेत किंवा विवाहात अडथळे येत आहेत त्याने या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी. पिवळी फुले अर्पण करून कुटुंबातील सुख शांतीसाठी प्रार्थना करावी. या दिवशी कटू शब्द बोलणे टाळून प्रेमाने संवाद साधण्याचा संकल्प करावा. अनेकदा सकारात्मक संवाद हेच नातेसंबंध सुधारण्याचे मोठे साधन ठरते. घरात सतत वाद, तणाव किंवा नकारात्मक वातावरण जाणवत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून देवाचे नामस्मरण करावे. त्यानंतर संपूर्ण घरात धूप किंवा उदबत्ती फिरवावी. यामागील धार्मिक भावना म्हणजे घरात शांत, प्रसन्न आणि सात्विक वातावरण निर्माण करणे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखादा धार्मिक ग्रंथाचे वाचन सुरू करणे शुभ मानले जाते. भगवद्गीता, श्रीमद भागवत, रामायण किंवा संतांचे विचार वाचल्याने मनाला योग्य दिशा मिळते. दररोज काही मिनिटे चांगले साहित्य वाचण्याचा संकल्प केला तर तोच या दिवसाचा सर्वात मोठा लाभ ठरू शकतो. या दिवशी एखाद्या गरजू विद्यार्थ्याला वही, पुस्तक, पेन किंवा शैक्षणिक साहित्य भेट द्या. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अशा छोट्याशा मदतीमुळे एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो आणि समाजात शिक्षणाची प्रेरणा वाढते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अहंकाराचा त्याग करण्याचा संकल्प करा. आपल्या हातून कोणाचे मन दुखावले असेल तर त्यांची माफी मागा. मनातील राग, मत्सर आणि द्वेष सोडण्याचा प्रयत्न करा. अंतर्मन शुद्ध असेल तरच गुरूंच्या शिकवणीचा खरा लाभ मिळतो असे संतांनी सांगितले आहे. या दिवशी शक्य असल्यास एखादे झाड लावा किंवा त्याची काळजी घेण्याचा संकल्प करा. निसर्गाचे रक्षण करणे हे देखील एक प्रकारचे सत्कर्म मानले जाते. भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपणे ही सुद्धा गुरूंनी दिलेल्या मुलांची जपणूक आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून देवाचे नामस्मरण, आरती किंवा भजन करावे. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते आणि परस्परातील प्रेम व विश्वास अधिक दृढ होतो. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी एखादा चांगला संकल्प करणे. दररोज थोडा वेळ अभ्यास करेन, आई वडिलांचा आदर करेन, खोटे बोलणार नाही, कोणाची फसवणूक करणार नाही, गरजूंना मदत करेन किंवा रोज काही मिनिटे प्रार्थना करेन असा संकल्प मनापासून करा. गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ केवळ पूजा नसून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे. लक्षात ठेवा, कोणताही उपाय तेव्हाच फलदायी ठरतो जेव्हा त्यामागे श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म असते. गुरूंची कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सत्याचा स्वीकार, सत्कर्म, नम्रता आणि सतत ज्ञान मिळवण्याची तयारी. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश सदैव राहो, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी लाभो आणि सुख, शांती, समृद्धी तसेच आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला हो हीच सदिच्छा.